नमस्कार विद्यार्थी, आजच्या सत्रात आपले स्वागत आहे। या विषयात तुम्ही SMAW प्रक्रियेचा वापर करून 10 मिलीमीटर जाडीच्या MS प्लेटवर सपाट स्थितीत वीव्ड बीड कसे करायचे ते शिकणार आहात। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 10 mm जाडीची MS प्लेट तयार करण्यास, इलेक्ट्रोड निवडण्यास आणि करंट सेट करण्यास, एकसारखे वीव्ड बीड सपाट स्थितीत डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करण्यास। आता SMAW प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पीन हॅमर, फ्लॅट फाइल, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प। SMAW प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या MS प्लेटवर वीव्ड बीडची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू। संरक्षणात्मक कपडे घाला। 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 10 mm जाडीची माइल्ड स्टील प्लेट तयार करा। जॉबचा भाग तेल, वंगण, रंग, घाण इत्यादी पासून स्वच्छ असल्याची खात्री करा। स्टील वायर ब्रशने जॉबची पृष्ठभाग स्वच्छ करा आणि कडा फाईल करा। जॉबच्या पृष्ठभागावर समांतर लाईन्स मार्क करा। स्ट्रेट बीड डिपॉझिट करण्यासाठी लाईनवर एक पंच मार्क बनवा। वेल्डिंग टेबलवर वर्कपीस एका सपाट स्थितीत सेट करा। 4 mm डायाचे मध्यम कोटेड MS इलेक्ट्रोड निवडा। BIS कोड ER4211। वेल्डिंग करंट 150 ते 160 amps दरम्यान सेट करा। SMAW प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 10 mm जाडीच्या MS प्लेटवर वीव्ड बीडची वेल्डिंग प्रक्रिया कशी करावी ते पाहू। स्क्रॅपच्या तुकड्यावर आर्क मारा आणि आवश्यक असल्यास विद्युत प्रवाह ॲडजस्ट करा। इलेक्ट्रोडची स्थिती वेल्ड लाईनसह राखा। मध्यम आर्क लांबीसह सामान्य दराने ट्रॅव्हल सुरू करा। इलेक्ट्रोडची काळजीपूर्वक स्थिती करून पंच केलेल्या लाईनमध्ये बीड डिपॉझिट करता येतात। वीविंग टेक्निक वापरा जे इलेक्ट्रोडला बाजूला सरकवत आहे। जेव्हा आर्क थांबतो किंवा इलेक्ट्रोड बदलला जातो तेव्हा वेल्ड पुन्हा सुरू करा। जर खड्डा पडला तर आर्क हळूहळू टॉर्चवर हलवा, आर्क लेंथ कमी करा आणि क्रेटर भरा। वेल्डच्या बाजूने सुमारे 15 ते 20 mm मागे जा। खड्डा भरण्यासाठी 2 ते 3 सेकंद वाट पहा। वेल्डिंग पूर्ण झाल्यावर खड्डा भरा। वेल्डच्या शेवटी इलेक्ट्रोडची फॉरवर्ड हालचाल थांबवा। डिसलॅगिंग करताना चिपिंग गॉगल्स आणि टॉंग्स वापरा।
चिपिंग हॅमर वापरून वेल्ड बीड वेगळे करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा. SMAW प्रक्रिया वापरून MS प्लेटवर 10 mm जाड बीड सपाट स्थितीत वीव्ड करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाळले पाहिजे. चांगले रिस्टार्ट, योग्य फ्युजन आणि खड्डा भरणे सुनिश्चित करण्यासाठी पुढील प्रमाणे करा. खड्ड्याच्या टोकापासून 10 ते 15 mm स्लॅग काढा. इलेक्ट्रोडचा कोन बदला. वेल्डच्या बाजूने सुमारे 15 ते 20 mm मागे जा. पोकळी भरण्यासाठी 2 ते 3 सेकंद वाट पहा. चला वीव्ड बीडची तपासणी करूया. समान रुंदी आणि उंची, बीडचं सरळपणा, युनिफॉर्म रिपल्स, वेल्डच्या कडांवर ओव्हरलॅप करा. बाह्य वेल्ड दोष जसे की अंडरकट, पोरोसिटी, स्लॅग इन्क्लुजन इत्यादी. अनफिल्ड क्रेटर, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. MS प्लेटचा तुकडा 150 मिलीमीटर लांबी, 100 मिलीमीटर रुंदी, 10 मिलीमीटर जाडी तयार करा. इलेक्ट्रोड निवडा आणि करंट आणि ध्रुवता सेट करा. एक समान सरळ बीड सपाट स्थितीत डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार. मला आशा आहे की आम्ही तुम्हाला पुढील वर्गात भेटू. पुढच्या सत्रात बघू.